नमस्कार, मी ॲडव्होकेट असीम सरोदे. असीम सरोदे लॉजिकल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. वकिलांचे ऑफिसेस बरेचदा रेसिडेन्शियल प्रिमायसेसमध्ये असतात आणि वकिलांचे ऑफिसेस रेसिडेन्शियल प्रिमायसेसमध्ये असले तरी चालतील. म्हणजे निवासी भागामध्ये वकील आपलं ऑफिस सुरू करू शकतात. निवासी फ्लॅटमध्ये, निवासी अपार्टमेंटमध्ये ते आपलं ऑफिस सुरू करू शकतात. CA जे असतील ते ऑफिस सुरू करू शकतात. हा नियम आपल्या सगळ्यांना माहीत असला पाहिजे. त्याचबरोबर आता एक नवीन बदल इलेक्ट्रिसिटी सप्लाय संदर्भात जे बिलं घेतात त्याच्यामध्ये झालेला आहे आणि तो सुद्धा महत्त्वाचा म्हणून लक्षात घेतला पाहिजे. मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्रातल्या लाखो वकिलांना वीज बिलाच्या संदर्भात एक मोठा दिलासाच खरं म्हणजे दिलेला आहे असं म्हणायला पाहिजे. आणि वकिलांचं कार्यालय हे व्यावसायिक आस्थापना म्हणजे कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट नाही, तर ते पब्लिक सर्व्हिसेस देणारं केंद्र आहे. पब्लिक सर्व्हिसेस कन्झ्युमर कॅटेगरीमध्ये या स्वतंत्र श्रेणीमध्ये त्यांना धरण्यात येईल आणि त्यामुळे वकिलांच्या ऑफिसच्या संदर्भात इलेक्ट्रिक बिल घेताना ते कमर्शियल स्वरूपात घेतलं जाऊ शकणार नाही. उच्च न्यायालयाने प्रसिद्ध केलेला आहे. 28 मार्च 2025 चा हा निर्णय आहे आणि अंमलबजावणी 1 एप्रिल 2025 पासून सुरू करण्यात येईल असं सुद्धा आदेशानुसार सांगण्यात आलेलं आहे. मग आता हा निर्णय जो आहे तो आपण समजून घेतला तर या प्रकरणाची पार्श्वभूमी काय होती की अनेक वकील आपलं कार्यालय हे व्यावसायिक संकुलात म्हणजे कमर्शियल प्रिमायसेसमध्ये सुरू करत होते. मग कमर्शियल प्रिमायसेसमध्ये तुमचं ऑफिस असल्यामुळे तुमच्याकडून जे बिल आम्ही घेणार ते सुद्धा कमर्शियल कॅटेगरीमध्ये घेणार आणि त्यामुळे मग व्यावसायिक कारणांसाठी जो विजेचा दर असेल त्या दरानुसार वकील आपला इलेक्ट्रिकचं बिल देत होते. आणि त्याबद्दलचा हा वाद निर्माण झाला तेव्हा न्यायालयाने असं सांगितलं की केवळ नफा कमवणे किंवा व्यापार करणे हा उद्देश नसलेल्या अनेक व्यवसायांमध्ये वकिली व्यवसाय हा महत्त्वाचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय हे सेवा क्षेत्र आहे आणि त्यामुळे सामाजिक कायदेशीर सेवा देणारा व्यवसाय म्हणून त्या कॅटेगरीमध्ये वकिली व्यवसाय हा महत्त्वाचा व्यवसाय आहे आणि याला व्यापारी तत्त्वावर आपण इलेक्ट्रिकचं बिल आकारू शकणार नाही. मग MERC म्हणजे काय? महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन त्यांनी 28 मार्च 2025 रोजी हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असताना स्वतःहून निर्णय घेतला आणि त्यांनी सांगितलं की टेरिफ ऑर्डर आम्ही आता जारी करतो आहे. नवीन टेरिफ ऑर्डरनुसार त्यांनी सांगितलं की वीज ग्राहक श्रेणी आम्ही आता तयार केलेली आहे वेगवेगळ्या प्रकारची, ज्याला LT7 LT पब्लिक सर्व्हिसेस सार्वजनिक सेवा कार्य असं नाव देण्यात आलं आणि पब्लिक सर्व्हिसेस श्रेणीमध्ये ॲडव्होकेट, डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट, इंजिनियर्स, कर सल्लागार यांच्या स्वतंत्र कार्यालयाचा त्यांनी समावेश केला. त्यामुळे केवळ वकीलच नाही तर वकील, डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट, इंजिनियर्स, कर सल्लागार या सगळ्यांकडून आता कमर्शियल दराने वीज बिल घेता येणार नाही. तर त्यांना वीज बिलामध्ये सवलत मिळेल कारण की ते सेवा कार्य करत आहेत असा संदर्भ आता महत्त्वाचा मानला गेलेला आहे आणि त्याबद्दलचे आदेश काढण्यात आलेले आहे. मुंबई हायकोर्टाने या नवीन तरतुदींची गंभीर दखल घेतली ज्या MERCने काढलेल्या आहेत आणि वकिलांना एक प्रकारे दिलासा देणारा किंवा वकिलांनाच नाही तर डॉक्टरांना, चार्टर्ड अकाउंटंटना, इंजिनियर्सना, कर सल्लागार सगळ्यांना एक दिलासा देणारा आदेश जारी केला आणि त्यांनी सांगितलं की वकिलांची कार्यालय आता व्यावसायिक बिलाच्या कर आकारणीमध्ये गृहीत धरण्यात येणार नाहीत, समाविष्ट करण्यात येणार नाहीत आणि कॅटेगरीमध्ये बदल करण्यासाठी आता वकिलांनी अर्ज करायचे. म्हणजे ज्यांचे वकिलांचे ऑफिसेस असतील ज्यांच्याकडून कमर्शियल स्वरूपाचं बिल विजेचं घेतलं जात असेल त्यांनी या करदरातून सुटका करण्यासाठी आपले अर्ज दाखल करायचे MSEDLच्या कार्यालयात म्हणजे आपल्या इलेक्ट्रिक सप्लाय जे करतात त्यांच्या कार्यालयामध्ये आपण जिथं बिल भरतो तिथे अर्ज करायचे आणि अर्ज केल्यानंतर 3 आठवड्यामध्ये वकिलांचा अर्ज दाखल झाल्याबरोबर 3 आठवड्यात त्यांच्या स्वतंत्र बिलाची कॅटेगरी व्यावसायिक म्हणजे कमर्शियल याच्यातून वगळून पब्लिक सर्व्हिसेसमध्ये कन्वर्ट करण्यात येऊ शकते. एवढंच नाही तर 1 एप्रिल 2025 नंतर ज्या वकिलांनी आपल्या ऑफिसेसचे भाडं हे कमर्शियल स्वरूपात इलेक्ट्रिक सप्लायचं भरलेलं आहे त्यांना ते पैसे परत मिळू शकतात.
त्याचबरोबर ते इलेक्ट्रिक त्यांच्या पुढच्या इलेक्ट्रिक बिलामध्ये ते समाविष्ट करून घेऊन त्याचं ॲडजस्टमेंट होऊ शकते, असं सुद्धा कोर्टाने सांगितलेलं आहे. तर या निर्णयाचा जो निष्कर्ष आहे तो महत्त्वाचा आहे, की वकिलांचं कार्य हे सेवा क्षेत्र आहे, हे मान्य करण्यात आलं आणि त्यामुळे इलेक्ट्रिक सप्लाय देणाऱ्या कंपनीला सांगण्यात आलेलं आहे, की त्यांनी कमर्शियल दराने बिल न घेता एक सेवा कार्य म्हणून कॅटेगरीत असलेल्या वकिलांकडून वेगळ्या प्रकारची कमी वीज दर आकारणी केली पाहिजे. तर हा निर्णय आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि आपल्या जवळच्या इलेक्ट्रिक सप्लाय ऑफिसमध्ये अर्ज करा. तुमची जर कॅटेगरी कमर्शियल इलेक्ट्रिक मीटर स्वरूपाची असेल, तर ते मीटर बदलून घ्या आणि इलेक्ट्रिक साठी आपण जास्त पैसे जर भरले असतील 1 एप्रिल 2025 नंतर, तर ते पैसे नवीन येणाऱ्या बिलामध्ये ॲडजस्ट केले जातील. हा उच्च न्यायालयाचा निर्णय. त्यांना सांगा, आपला आर्थिक फायदा होईल, परंतु सेवा कार्य जर आपल्या वकिली व्यवसायाला म्हटलेलं आहे, तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की तुम्ही वकिली करत असताना, हे प्रोफेशन करत असताना आपण अनेक लोकांना कायदेविषयक मदत केली पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे. हे सुद्धा या निमित्ताने लक्षात ठेवलं पाहिजे.